नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. स्वराज्य रक्षक या आपल्या चॅनलच्या नवीन मालिकेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा ठिकाणाचा प्रवास करणार आहोत जिथे गेल्यानंतर आभाळ जमिनीला टेकल्याचा भास होतो आणि जिथे प्रत्यक्ष महादेव वास करतात असे मानले जाते. तुम्ही कधी विचार केला आहे का की जगातील सर्वात उंचावर असलेले शिवमंदिर कोणते असेल, जिथे पोहोचण्यासाठी ढगांतून वाट काढावी लागते आणि जिथे पाऊल ठेवताच शरीरातील थकवा जाऊन मनाला एक वेगळीच शांतता मिळते? हो, आपण आज जात आहोत उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तुंगनाथ या पवित्र स्थळाकडे. समुद्र सपाटीपासून साधारण 12,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर वसलेले हे मंदिर पंचकेदारांपैकी एक महत्त्वाचे आणि जगातील सर्वात उंच शिवमंदिर मानले जाते. या मंदिराचा इतिहास 5,000 वर्षांहून जुना असून त्याचा थेट संबंध महाभारतातील पांडवांशी जोडला जातो. असे म्हटले जाते की कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर आपल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी पांडव जेव्हा महादेवांच्या शोधात हिमालयात आले तेव्हा भगवान शंकरांनी बैलाचे रूप धारण केले होते. त्या रूपातील महादेवांचे बाहू म्हणजेच हात ज्या ठिकाणी प्रकट झाले तिथेच या तुंगनाथ मंदिराची स्थापना करण्यात आली. इथला प्रवास हा केवळ एक प्रवास नसून ती एक साधना आहे. चोपता या ठिकाणाहून सुरू होणारी 3-4 किलोमीटरची ही चढण आपल्याला निसर्गाच्या अशा अवर्णनीय सौंदर्याची दर्शन घडवते की जे शब्दात सांगणे कठीण आहे. वाटेत दिसणारी मखमली गवताची कुरणे, ज्याला आपण बुग्याल म्हणतो, आणि समोरच दिसणारी नंदादेवी, त्रिशूळ आणि चौखंबा यांसारखी हिमाच्छादित शिखरे डोळ्यांचे पारणे फिटवतात. जेव्हा आपण मंदिराच्या प्रांगणात पोहोचतो तेव्हा तिथली शांतता आणि मंदिरातून येणारा घंटानाद आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. हे मंदिर दगडी बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टी असूनही हे मंदिर हजारो वर्षांपासून तितक्याच भक्कमपणे उभे आहे. मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या छोट्या दगडी वास्तू आणि तिथले वातावरण आपल्याला भक्तिभावात बुडवून टाकते. तुंगनाथ मंदिराच्या थोड्याच वर गेल्यावर चंद्रशिला नावाचे एक शिखर लागते. तिथून दिसणारा 360 अंशातील हिमालयाचा नजारा पाहून असं वाटतं की आपण स्वर्गाच्या दारातच उभे आहोत. आपली संस्कृती आणि आपला इतिहास किती महान आणि निसर्गाशी जोडलेला आहे हे अशा ठिकाणी गेल्यावरच प्रकर्षाने जाणवते. ही मंदिरे केवळ श्रद्धेची ठिकाणे नसून ती आपल्या पूर्वजांच्या कौशल्याची आणि जिद्दीची प्रतीके आहेत. इतक्या उंचावर जिथे ऑक्सिजनची कमतरता असते तिथे 5,000 वर्षांपूर्वी इतके भव्य मंदिर बांधणे ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. मित्रांनो, आपल्या या नवीन सिरीजच्या माध्यमातून आपण अशाच रहस्यमयी आणि ऐतिहासिक वास्तूंचा शोध घेणार आहोत. तुम्हाला जर ही माहिती आणि महादेवांच्या या सर्वोच्च धामाचा प्रवास आवडला असेल तर स्वराज्य रक्षक या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला अशा दुर्गम भागातील ऐतिहासिक वारसा जगासमोर आणायला खूप मदत होते. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात अशाच एका थक्क करणाऱ्या ऐतिहासिक वास्तूची माहिती घेऊन. जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय.